माकडा तुला मारतोय वरून तू खाली चोळतोय जो आता कुठं चुळशील आता कुठं चुळशील लायसन्स आहे गाडीचे पेपर आहेत सिग्नल पण आपण बोलणार नाही कशाला मारताय साहेब चैन कुणी मारली बाईच्या गळ्यातली चैन कुणी मारली तूच मारलीस का नाही तुला 100 वेळा सांगितलंय त्या चौकात CCTV आहे तिथं नाही तसलं काय करायचं जरा सुधारा पण नाही सुधारायचे तिथंच तुम्हाला चोऱ्या करायची त्या चोऱ्या करायची त्या तुम्हाला उठ 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 एक मिनिट साहेब काय तुमचा प्रॉब्लेम काय काय चैन चोरी केली हा प्रॉब्लेम आहे की CCTV समोर चैन चोरी केली हा प्रॉब्लेम आहे म्हणजे आता तू माझी उलट तपासणी घेणार का नाही साहेब आता तू मेला आता तू कुणाला पण घेऊन ये तू पोलिसांनी घेऊन ये तू वाचतच नाही आता साहेब तुम्ही पोलीस आहे मला सांगणार का तू मला साहेब बोला बघितलं का कोणाला पकडून आणलंय हमरे का तुमरे का शपथ हॅलो शपथ लगा खरं खरं आहे का हा मग लगा मग सर नमस्कार सर नमस्कार मला मग सुचरा झालं काय म्हणजे कसं हे नमस्कार बघितलं का कोण आलंय सर मी आलोय त्याला का मारताय नमस्कार अरे बसाय द्या सर बसाय द्या कोण आलंय अरे नाही सर ही तुमची खुर्ची आहे सर मला नको खरंच नको नाही ही तुमची खुर्ची आहे सर नाही हो तुमच्यासाठी काय पण हो अरे सर सगळं तुमचं बस अख्खं पोलीस स्टेशन तुमचं हा अरे चहा सांगितलं का चहा खायला सांगा काहीतरी पाणी घ्या साहेब थँक्यू घ्या बसा काय टेन्शन नाही टिकून बसा काय तुझं काय कोण आहे परत एकदा बोल कोण आहे कोण आहे दी ग्रेट समीर चौगुले हास्य महामाती सॉरी अहो हास्य महारथी आहे ते फडके लाज वाटली पाहिजे लगा आबरू काढू नका की बसा तिथं सॉरी हास्य महारथी समीर चौगुले थँक्यू सर लगा भारीच वाटलंय मला ह्यांना कशाला घेऊन आला तू अहो दारू पिताना पकडले त्यांना ड्रंक अँड ड्राईव्ह करत होते नाही सर काहीतरी गोंधळ झालेला आहे नाही साहेब तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत होता नाही तसं नाहीये सर गैरसमज झालाय लगा शोभतं का साहेब तुम्हाला काय चालू आहे इथं लगा रोड सेफ्टीचा सप्ताह चालू आहे इथं हा आमच्या डिपार्टमेंटचे लगा मोठे अधिकारी आलेले आहेत तिकडे काय चाललंय तुमचं शोभतंय का तुम्हाला नाही सांगा बरं आमचे डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत लगा ते जीव तोडून तुम्हाला सांगतायत की हेल्मेट घाला गाड्या चालवताना सीट बेल्ट लावा सिग्नल तोडू नका तरी पण लगा तुम्ही तीच करताय नाही सर तुम्ही तुला दारू पिऊन गाडी चालवताय नाही बोलू नका नाही सोबतच नाही हो तुम्हाला असं करू नये म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राने लगा तुमच्याकडे बघायचं आणि तुम्ही डुलत चालायचं अहो पण सर मी काहीच केलेलं नाही यातलं माझं ऐका थोडं का दादा का सेम टू सेम का नाही होय सर त्या प्राजक्ता मॅडम सर मला दिसली प्राजक्ता दिसली तुमची धन्यवाद दाढी असून दिसली सर खुर्ची सकट सर दिसली मला खरंच धन्यवाद पण तसं सर माझं एवढंच फक्त म्हणणं ऐकू द्या आल्यापासून मला काही बोलायला दिलं नाही त्यांनी सुद्धा ऐकलेलं नाहीये सर काहीतरी गैरसमज झालेला आहे काय झालंय की आमच्या काही जण सिंगापूरला जाऊन आले तर त्यांनी ते वाईन चॉकलेट्स आणलेली होती म्हणजे त्यात वाईन असते बघा ती वाईन चॉकलेट्स मला दिली तर मी खाल्ली म्हटलं अरे याच्यात वाईन आहे तर मग पृथ्वी म्हणाला अरे इट्स फाईन तर मला वाईन आणि फाईन
तो विनोद आवडला म्हणून मग मी ते खाल्लं मी आणि मग तो वाईन खाल्ले आणि यांनी मला पकडलं की अरे चल पकडले वाईन. इट इज वाईन ना जस्ट झालोय एवढ्या ह्याच्यात एवढंच असतं ते. नाही साहेब अहो वास आला मला वास नाही का येत. नाही सर पण मशीन पण नव्हतं ना सर आपल्याकडे. मशीन कशाला पाहिजे. अरे एवढ्या वर्षाचा अनुभव आहे माझ्याकडं. मला सगळ्या डिपार्टमेंटचा वास येतो यांचा येणार नाही होय. आणि यांनी कबूल केलं की नाही चॉकलेट मध्ये वाईन होती म्हणून कबूल केलं की पण नाही. सर ऐका सर माझं मोठे आहेत हात जोडलेले आहेत मी माझं एवढंच तुम्हाला म्हणणं आहे प्रमाण किती आहे त्याचं वाईनचं हो की नाही. बरोबर आहे. हो नाही मी उद्या कप सिरप प्यायला आणि चल घरी असं केलं तर कसं चालेल मला सांगा. नाही साहेब असं नाही का. किंवा जरा द्राक्ष जास्त खाल्ली ए पकड याला असं नाही होत. मी काय गटागटा करून एवढं हे नाही ना संपवलं सर. माझा मुद्दा तो इट इज जस्ट वाईन सर. टीव्हीत बघ ती मस्त अरे नाही सर मी जेन्युन करताय तुम्ही सर मी जेन्युनली तुम्हाला सांगतोय माझी खरंच काही चूक नाही. प्लीज अंडरस्टँड माय प्रॉब्लेम. इट इज जस्ट अरे ते जोक नाही सर करत आहे. नाही साहेब अहो मी एकदम पारावून गेलो तुम्हाला. तुम्हाला का अक्कल आहे का काय. एवढ्या मोठ्या माणसाला का तुम्ही इथे घेऊन आला वेळ वाया घालवला त्यांचा. मला आता टेन्शन नाही काय काळजी तुम्ही गेलात तरी चालते. हो नाही सर 2 मिनिटं बसा. होय होय बरं बसाच तुम्ही चहा पिऊन जावा. हो बसा 2 मिनिटं बसा. काय अहो सर मुद्दा मांडलंय त्यांना इथं. मुद्दा म्हणजे हा म्हणजे हास्य जत्रेत काम करतात ना ते. मग तुमचं पर्सनल काम आहे ते सांगून टाका ना पटकन. नाही नको ती नको ते नका सांगा की. नाही नको लोक एवढं मोठं मान सांगा मला कसं तरी वाटतं लागा. तुमच्या मनात आहे ना तुमच्या. हा म्हणजे हाय मी सांगतो. नको थांबा चौगले. येस साहेब तुम्हाला सोडायला तयार आहे. अरे थँक्यू व्हेरी मच साहेब. तुमच्यासाठी लॉट ऑफ हे म्हणजे पण त्यांचं तुमच्याकडे एक काम आहे. सांगा ना काम सांगा ना सर. काय काम आहे बोला. हे म्हणजे अरे सर बोला ना सर. हे कसं तरी वाटतं माझ्यासाठी जेवढं होईल मी सगळं करेन सर. प्लीज बोला. नाही साहेब ते हे म्हणजे तुमचं हे आहे ना काय महाराष्ट्राच्या हास्य जत्रा. मला माहिती आहे सर तुम्हाला लाईव्ह बघायला यायचंय कुटुंबाला घेऊन यायचंय. काही प्रॉब्लेम नाही आहे सर. आमच्याकडे सुनील डांगे आहे त्याला नाव फक्त सांगावं लागतं. तोंड तो वाकडं करतो आपण दुर्लक्ष करायचं. बाकी काही प्रॉब्लेम नाही सर. यू विल एन्जॉय सर. मी बोलतो सर. ओके साहेब ते नाही ते शूटिंगला नाही यायचं मला. मग ठीक आहे मग वेळ नसेल तर तुम्ही फोटो काढू शकता. सई प्रसाद खूप चांगले स्वभावनी सर. आणि काय आणि हे बघितलं काय येणार नाहीत ते म्हणजे काय तसं हेच आहेत. आणि नाही खूप चांगले आहेत आणि प्राजक्ता वगैरे खूप चांगले आहेत सर. ते नक्की फोटो देतील. तसं नाही चौगुले तसं नाही. हा मग वनिता वगैरेचे फोटो पाहिजेत का. हाय वनिता आहे इशाडे आहे शेवाली परब आहे प्रियदर्शनी इंदलकर आहे. ह्या जमा झाल्या की पीपी येतोच तिथून फोटो काढायला येतोच. आणि त्याची आयडिया कशी आहे सर तो डायरेक्ट येत नाही आधी येतो वनिता ते आपल्या स्किटचं. ओ सॉरी तुम्ही फोटो काढताय का. आणि सर मग सर काय होतं गर्दी असते आणि मग त्यात पीपी बाहेरून बघतो गर्दी आणि तो जातो वने आपल्या स्किटचं. ओ सॉरी तुम्ही फोटो काढताय का. सर आता एवढं बोलल्यावर आपण म्हणतो चल तू पण ये आणि मग असे तो सर फोटो काढतो. पण इश्यू नाही आहे सर. मी बोलतो नाही पण ते फोटोचं नाहीये. पण तुम्ही आता ते हे बोलला सगळं. पण तुम्हाला खरं सांगू का म्हणजे तुमची अख्खी टीम आहे की नाही सगळी ऍक्टर लोकांची त्याच्यात पृथ्वी कांबळे 1 नंबर बरं का. आपल्याला तेच लय आवडतोय. म्हणजे एकमेव परिपूर्ण ऍक्टर. नाही बरोबर आहे. मग आम्ही काय सर व्हॅनिटीतला एसी कमी जास्त करायला नाही आहोत. कसं म्हणे नाही सर मला तुम्ही ग्रेट आहे. नाही अहो तुम्ही ग्रेट. तुम्ही वरच्या लेवलचे ते जरा नवीन पोरं म्हणजे भारी करतोय ते. सर मुद्दा तो नाहीये पण काही प्रॉब्लेम नाही सर. आय कॅन हेल्प यू आउट सर. नाही मला म्हणजे मेन हे सांगायचं हे. अहो काय साहेब टांबर लावून ठेवलंय. मी सांगतो हे बघा चौगुले आमचे साहेब लेखक आहेत. तुमच्या हास्य जत्रेसाठी खूप मोठं स्किट लिहिलंय. ते स्किट तुम्ही घेऊन टाका म्हणजे तुमचा काय तो TRP फेर बी नाही 1 नंबरवर येतोय. नाही तर नाव बदललं तर बघा. काय सांगतोय तो स्किट लिहिलं तुम्ही. त्यांचं लिहितात त्यांचं. तुम्हाला सुद्धा माहिती आहे. त्या दिवशी आपण लॉकअप मध्ये होतो. आधीच आपण गम मध्ये होतो. त्यात बाहेर साहेबांना कळायला सुचले की जर आपण स्किट दिलं पाहिजे. ते धनाधन कॉमेडी देत होते. मग साहेब आहे आत माझ्या कपाळाला आला घाम. घाम आला कपाळाला घाम आला सर मला कळलं काही. कपाळाला घाम तर माया बोलले ए आयक
आयक म्हणजे आयक नाही आयक 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 हा हा ऐक ही साहेबांनी कॉमेडी ऐकवली ना, अख्खा गम विसरून मी अख्खा पोलीस स्टेशनवर हसत हसत लोळत होतो. म्हणजे मी लोळतोय बाहेर आतून साहेब कॉमेडी ऐकवतायत. एका फळ माझी सोय नाही झाली, मी साहेबांना बाहेर कधी लावून पळून गेलो. माकडा तुझ्यामुळे नोकरी गेली असती का, माझी नोकरी गेली असती, सस्पेंड झालो असतो मी. सर पण हे खरं आहे सर. नाही पण काय झालंय साहेब, म्हणजे तुम्हाला खोटं नाही सांगणार, ह्यो माझा पहिला प्रेक्षक आहे. पहिला प्रेक्षक आहे म्हणजे ह्यानं एवढी दाद दिली की नाही मला, माझा कॉन्फिडन्सच वाढला हो. हे मानलं पाहिजे सर. तुम्हाला खरं तर सांगू का, मी आय एम सॉरी टू से, तुम्ही रांगडे दिसताय, एकदम रांगडं व्यक्तिमत्व आहे, पण तुम्ही लेखक असाल यावर माझा खरं तर खरंच विश्वास बसत नाही. पण म्हणतात ना, प्रत्येक वर्दीच्या मागे एक दर्दी कालावंत दडलेला आहे. खरं सांगतो म्हणजे हे त्याची प्रचिती आज मला आली. क्या बात आहे. पण नेक्स्ट टाइम नक्की भेटू. हा कधी वेळ असेल मग नंबर मी देऊन ठेवले, आपण नक्की भेटू. हा आता ऐकून टाका की. आता कशाला नको, आता नको ऐकावं नको, ते मोठे आहे मला जायचं पण आहे, ऍड शूट आहे. जाऊ जाऊ साहेब तुम्ही काय थांबतील ते. थांबा. नाही बघा, मला खरंच जायचं आहे. थांबा म्हटलं ना. फडके थांबायचं. हो ऐकू ऐकू कशाला फडके तुम्ही. अहो ऐकू ऐकू ऐकू. मला पण हे कपाळाला फुटला घाम. होय होय, हरकत नाही. रिलॅक्स रिलॅक्स. मला साहेब तुमच्याकडे जमणार नाही म्हणजे. अरे नाही तसं काही हे नाहीये. तुम्ही फोन कुठे घ्या, फोन म्हणजे ह्याच्यात वाचून नका तुम्ही. हरकत नाही. येस येस, घाबरू नका, रिलॅक्स व्हा. छान. नाही आम्ही सुद्धा आधी रॉच होतो, असं काही हे नाही म्हणजे. तुमच्या समोर हे करायचं म्हणजे. नाही नाही प्लीज प्लीज, जे काय तुम्ही बडबड हे करू ऐका. नाही. काय होतं येस, हे जे हे दोनच हे आहे ती पात्र. अच्छा, दोन पात्रांचं. दोन पात्र म्हणजे दोन पोरं म्हणजे. हा एक त्यातलं हे असते ती म्हणजे हे आपलं इन्स्पेक्टर असते ती एक, आणि एक हे असते ते कैदी असतो, कैदी. फडके थांबा ना जरा, सुरू होऊ द्या ना माझं. पुढचं आठवलं म्हणून गबासा मला ही. हा तर ही असतो एक इन्स्पेक्टर असतो, एक ही कैदी असतो. मग इन्स्पेक्टर कैदीला घेऊन येतो आणि ही इन्स्पेक्टर कैदीला बोलतो, बोल पट्टा पट्टा, नाहीतर मग पट्ट्यानं मारीन तुला चट्टा चट्टा. बोल पट्टा पट्टा, पट्ट्यानं चट्टा चट्टा. कसं वाटलं, कसं वाटलं? हे आहे, मस्त मस्त आहे. इट इज अ गुड स्टार्ट. म्हणजे सुरुवात भारी झाली. इट्स अ गुड स्टार्ट. आता पुढे नाही. हो पुढे ते पटकन पुढे धिंगाणा म्हणजे लय धिंगाणा पुढे. 1-2 मिनिटात पटकन संप. मग काय होतं, मग कैदी म्हणतो ही साहेब मला सोडा. हा हे झालं ना. कैदी म्हणतो साहेब मला सोडा. छान आहे सर. मग हे म्हणते इन्स्पेक्टर म्हणतात कुठला साडा, साधा सोडा का मसाला सोडा. मसाला सोडा. चल तिकडं, चल तिकडं. हा चल वाजवी नाही. मग ही कैदी म्हणतो मला सोडा, मग मसाला सोडा. मग ते म्हणतात की मग आम्हाला काय, हे आम्हाला लिंबू सोडा. नाही लिंबू सोडा शेवटचं वाचलं. ती पंचलाईन होती आधी वाचली. पहिली सोडा ही पंचलाईन होती. शेवटचं. मी आता ऐकलं नाही असं. तुम्हाला तुमच्या समोर ही होते. टेन्शन खरंच घेऊ नका, एकदम छान तुम्ही वाचताय. फक्त पुढच्या काही सेकंदात आवडेल तुम्हाला म्हणजे बघा. हा मग ते म्हणतो की मला सोडा. मग हे म्हणतो मग आम्हाला काय गोटी सोडा, आणि हवालदार तुम्हाला काय लिंबू सोडा. इथं जोक लिंबू सोडा मध्ये. इथं कसं वाटलं, कसं वाटलं. हे वेगळं आहे जरा, हे खरंच वेगळं आहे. नेक्स्ट टाइम आपण ह्याला एक ऑप्शन पण आहे माझ्याकडे. नाही हेच एवढं हिलेरियस आहे ना, ऑप्शनची गरज नाहीये. आपण ते पुढच्या वेळेला नेक्स्ट टाइम आपण वाचू. ऐका माझं साहेब, मेन सुरुवात पुढे होणार आहे गोष्ट. आताची सुरुवात झाली पटकन समजा. लगेच. हा मग काय होतं, कैदी बोलतो साहेब मला सोडा, मी काय नाही केलं साहेब, मी हाय निर्दोष. मग इन्स्पेक्टर बोलतात मग मी काय हाय खरगोश. कसं वाटलं साहेब, निर्दोष खरगोश. तुम्हाला सांगतो
पाठ 5ला सुटलं मला उठून लिहित बसलोय म्हणजे लय भारी सुचतं मला म्हणजे कमाल आहे हे जर तुम्हाला 5ला सुचलं असेल ना तर हॅट्स ऑफ आहे खरंच तुम्हाला हॅट्स नाही साहेब. खरंच ग्रेट आहात तुमच्यासारखं नाही म्हणजे ते पण ही पॅशन अशीच ठेवा हा? लिहित राहा कळलं का मी एवढंच तुम्हाला सांगतो ओके नाही. यू सर आणि तुम्ही जी मदत केलीत ना थँक्यू व्हेरी मच नाही. चला येतो आवडलं सर ना भेटूया तुम्हाला? येस आवडलं खूप छान आवडलं आहे ना? हो थांबा काय कुठं चाललात ऍडशूट आहे नाही एक काम करा यांना विनोद कळतं असं मला वाटत नाही तुम्ही एक काम करा तुमच्या वरिष्ठांना पाठवा म्हणजे कसं वरिष्ठांकडनं आदेश आला की हे नाही म्हणू शकणार नाही ना एक मिनिट वरिष्ठांना पाठवा म्हणजे तुम्हाला म्हणायचं हे स्क्रिप्ट मी आमच्या गोस्वामी सरांना पाठवू हा पाठवा नाही असं नाही होऊ शकत प्रोटोकॉल असतात आम्ही त्याला एकदम नाही पाठवू शकत त्यामुळे खरंच नाही सांगतो मी. नाही मग आम्ही पण तुम्हाला सोडू नाही शकत ठीक आहे मी प्रयत्न करू शकतो मी पण मला माहित नाही म्हणजे पण साहेबांचा नंबर आहे तुमच्या फोन मध्ये ना हा, माझ्याकडे आहे. पाठवा साहेबांचा पाठवा. माझा साहेबांना नंबर मी- तुमच्याकडे कसा गेला पहिल्यांदा भेटलो सगळं असतं आमच्याकडे अच्छा ते लॉजिक नाहीच आहे हे आले बघा बघा पाठवलं हा मी आता ते तुमच्या फोनला पाठवतो टाकले. गोस्वामी सरांना हा. हा पाठवले पण ते हे नाही करणार रिप्लाय नाही करणार कारण काहीही सुरू असलं की टिंग टिंग वाजलं की ते बघतात एन्झायटी वाढते हा. म्हणजे रिहर्सल सुरू असो काही असो टिंग टिंग म्हटलं की ते बघतात पुढचं गेलं बोंबलत समोरचं कितीही महत्वाचं असेल ते आधी बघतात रिप्लाय नंतर करतात अच्छा असं त्यांची ती पद्धत आहे त्यामुळे लगेच ते रिप्लाय नाही करणार असं आहे ते. बघू. वाजलं काय ते? आला रिप्लाय आला काय अरे बघा बापरे. काय म्हणतात बघा काय म्हणतात समीर 85 पानांची स्क्रिप्ट का पाठवलीस 85 पानं ही स्क्रिप्ट तुम्ही 85 पानांची लिहिली आहे नाही आता तुमच्या इतकं मोठं काय जमायचं नाही जेवढं जमलं तेवढं थोडं अहो हे खूप आहे तुम्हाला सांगू का जास्तीत जास्त 5 पानं लागतात फक्त आम्हाला काय हे खूप जास्त एवढी कशी लिहिलीत तुम्ही नाही माझं काय होतंय म्हणजे मी फ्लो मध्ये लिहित गेलो की मग लिंक लागते मला मग मी घुसतच जातो डायरेक्ट पण पुढं लय भारी आहे पुढं लय आवडलं म्हणजे पुढचं तुम्हाला माहित नाही म्हणजे ती पुढे हे येतं की नक्षी पक्षीचं एक येतं मग त्याच्यावर मग पुढे एक ती हेच काय होतं हौशी गौशी हौशीच आहे की नाही त्याच्यावर एक वेगळी स्टोरी हे हौशी 25 आहेत तुमचे हा लय भारी चांगलं आहे पण मला वाटत नाहीये की सर काही हे करतील मला नाही आय एम रिअली व्हेरी सॉरी बघा ना काहीतरी होतंय का बघा ना नाही सर हे स्क्रिप्ट नाही आहे होऊ शकत माझ्या बायकोची इच्छा आहे खरंच बायकोची इच्छा माझी बायको म्हणती आयुष्यात एकदा तरी तुम्हाला हास्य जत्रेच्या स्टेजवर बघायचंय तुमचं नाव कानावर पडलं पाहिजे खरंच, आयुष्य पण मी तुम्हाला सांगतो बंट्या बाबल्याचा मी एन्काउंटर केलाय तुम्हाला सांगतो अख्ख्या डिपार्टमेंटने उचलून घेतलं मला पदक मिळालं होतं बायकोला काय कौतुक नाही बायको म्हणजे हास्य जत्रेत नाव आलं का नाही आलं का नाही आलं का नाही बायकोसाठी जरा फक्त बोलून बघा नाही पण असं नाही होणार नाही तर हे करा की आपलं ते तुमचे वरिष्ठ कोण आहेत हे सचिन गोस्वामी सर त्यांना फोन लावा नाही फोन तर नाही मेसेज करू शकतो असं नाही एकदम मी डायरेक्ट नाही करू शकत मी बोलल्यावर होतंय अहो, सगळं नाही होणार. ऐका ना तुम्ही लावा तेच लावत होतो फडके असं हे करू नये ऍक्च्युली रिप्लाय नाही करणार कारण ते कसं आहे एकदा बघा प्रयत्न करू मग मी करू शकतो हे जो टाका स्पीकरवर टाका स्पीकरवर टाकतो नाही काही हरकत नाही हॅलो हॅलो समीर हां बोल ना हा सर काय नाही ते मगाशी स्क्रिप्ट पाठवली होती ना त्याच्याबद्दल मला विचारायचं होतं कसं काही वाटलं म्हणजे त्याचं काही अरे किती फालतू स्क्रिप्ट आहे रे समीर काय वाटेल ते कशाला पाठवतो यार तू वाचत चल ना आधी इथे काय अडचणी कमी आहेत का यार तू असं काहीतरी पाठवत राहतो तुझ्याकडनं ह्या अपेक्षा नाही आहेत यार नाही बरोबर आहे सर नमस्कार गोस्वामी सर नमस्कार कोण बोलतोय PSI रोहित माने बोलतोय MH ब्रांच हां नमस्कार नमस्कार ते स्क्रिप्ट पाठवलं होतं मी लिहिलंय ते अरे वा 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 आवडलं म्हणते ना, आवडलं छान लिहिलंय साहेब छान आवडलं ना हो ते सोडा आणि गोटी सोडा तर म्हणजे बापरे फार हे ते छान आहे सर धन्यवाद ते म्हणजे करता येईल ते थोडं जरा मोठं आहे होय का म्हणजे अगदी किरकोळ एडिट ते करायला लागेल अगदी 81 पानं वगैरे किरकोळ एडिट केलं की होईल ते 81 पानं एडिट करायला लागतील होय हो हो नाही पण आता हे आम्हाला कुठं जमणार आहे ते एडिटिंग आणि हे त्याचं कोण करायचं मग ते नाही ते चौगुल आहे ना शेजारी समीर त्याला चौगुले नाही सांगा तेच नाही समीर जरा ते बघ ना साहेब सर एक मिनिट मी हे काढतो स्पीकर 4 म्हणून काढतोय सर हो सर माझं नाव कशाला घेतलं सर तुम्ही फालतूपणा कशाला करतो मग अरे तुम्हाला किती वेळा सांगितलं यार तुम्ही हे सगळे प्रॉब्लेम आमच्याकडे नका ढकलत जाऊ ना सर मी तुम्ही तुमच्या लेवलला सांभाळत चला ना यार कुठला तरी पिक्चर घेता प्रोड्युसर आम्हाला फोन करतो डेटसाठी हेच धंदे काय यार सर कधीतरी दुसऱ्याचं पण ऐका नाही एवढं हे रॉंग आहे ते हे प्रकार तुम्ही करत जाऊ नका
आता ते इन्स्पेक्टर तर तू माझ्या गळ्यात घालतोय. नाही सर, चुकून मी ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये अडकलोय. मी स्वतः नाही. नाही प्यायचे नाही यार तुम्ही मग. अरे मी कुठे पितो सर? मी नाही पित. ऐका सर, मला एक काम करा सर, मी नाही येऊ शकत. आणि परवा शेड्यूल आहे ना सर, माझं आपलं शेड्यूल आहे. नाही ते तिकडचं आधी निस्तर नाही आलास तरी चालेल इकडे. सर नाही सर. अरे सर मला करायचंय शेड्यूल सर. अरे यार पण ते डिपार्टमेंटचं कोण झंझट गेले यार. तू कशाला हे करतो? अरे नाही. तू जातोस कशाला पोलीस स्टेशन? सर नाही, मला करायचंय सर, मला करायचंय शेड्यूल करायचंय सर. हा माणूस माझं आयटम ऑफिशियली वापरायला लागला आता. बरं ठेवू पण बोलतोय, त्याचं पण कॅरेक्टर आहे, ते पण काय. फक्त केस पांढरे आहेत, आत मेंदू ना हिरवा आहे. तरुण आवडले ना तसली, मला वाटलं होतं आवडणार. चला चौगले तयारीला लागू आता. तेव्हाही चला एक काम करा, ती लॉकर मधलं काही दिद्या सोडून गादी बिदी टाका मस्त पैकी. चौगले ना बसवा तिकडे, निवांत मध्ये करत बसायचं. काय लागलं काय खायला प्यायला बिनतास ऑर्डर करायची. इथं कोण काय बोलणार नाही तुम्हाला. चला या चला पडके जाऊ घेऊन. दारू पिऊ नका, वाईन चॉकलेट तर हात नका लावू. या.